श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 1 ते 7 डिसेंबर साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कसा जाईल? तुमचा आत्मविश्वास वाढेल का? तुमच्या परिश्रमाचे योग्य दखल घेतली जाईल का? या आठवड्यात कोणती संधी तुमच्याकडे येईल? नशीब कोणत्या दिशेने साथ देईल? तुमची अडकलेली कामे वेग पकडतील का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा शुभ परिणामांचा असेल. या काळात तुम्हाला कार्यक्षेत्रात नवनवीन संधी मिळतील. आर्थिक स्थितीत स्थिरता लाभेल. नियोजनबद्ध कामे केल्यास चांगले यश मिळवाल. कामातील आत्मविश्वास वाढेल. काही ठिकाणी मानसिक समाधान मिळेल तर काही ठिकाणी आव्हाने येऊ शकतात. या आठवड्यात तुम्हाला नोकरी, आर्थिक व्यवहार, कौटुंबिक जीवन, नातेसंबंध आणि आरोग्य यामध्ये सावधानतेने पावले टाकावी लागतील. तुम्ही शांत चित्ताने आणि आत्मविश्वासाने गोष्टी हाताळल्यास सकारात्मक परिणाम मिळतील. तसेच काही क्षेत्रात धैर्याने परिस्थिती हाताळा. आठवडा समाधानकारक यश देईल. आरोग्य. सिंह राशीच्या व्यक्तींना हा आठवडा आरोग्याबाबत सकारात्मक बदलांचा ठरेल. तुम्ही आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्या. गरज पडल्यास वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. सुरुवातीच्या 2 दिवसात पाठीचे दुखणे, डोकेदुखी व थकवा अशा किरकोळ समस्या जाणवू शकतात. नियमित व्यायाम, योग, आहार आणि पुरेशी झोप तुम्हाला योग्य ऊर्जा मिळवून देईल. मानसिक शांती राखण्यासाठी ध्यान किंवा प्राणायाम करणे फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवन. सिंह राशीच्या कुटुंबातील वातावरण आनंददायक असेल. घरातील जुने वाद मिटतील. तसेच काही किरकोळ मतभेद असतील तर वरिष्ठांच्या सल्ल्याने सुटतील. घरातील वृद्ध व्यक्तींसोबत वेळ घालवणे तुम्हाला मानसिक समाधान देईल. घरात एखादे शुभ कार्य घडेल. मित्र किंवा नातेवाईकांची अचानक भेट होऊ शकते. त्यामुळे घरगुती वातावरण प्रसन्न राहील. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. भावंडांशी चांगला संवाद ठेवा. करिअर आणि व्यवसाय. सिंह राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी काही अडथळे येऊ शकतात. तुम्ही कामाच्या ठिकाणी सतर्कता बाळगावी. सहकाऱ्यांसोबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा. स्वतःचे म्हणणे स्पष्ट मांडावे. आक्रमकपणा कमी करावा. तुम्हाला काही विशेष लाभ मिळू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. सिंह राशीच्या व्यावसायिकांना हा आठवडा महत्त्वाचा ठरेल. तुम्ही काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. नवीन गुंतवणूक करू शकाल. व्यवसायात तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. पण तुम्हाला धैर्य आणि संयमाने वागणे आवश्यक आहे. सरकारी नोकरदारांच्या कामात गती येईल. आर्थिक स्थिती. सिंह राशीला आर्थिक बाबतीत या आठवड्यात लाभ आणि आव्हाने दोन्ही मिळू शकतात. त्यामुळे खर्च वाढतील. आरोग्य आणि घरगुती खर्च तसेच काही अचानक खर्च यामुळे आर्थिक भार आणि चिंता वाढू शकते. आठवड्याच्या मध्यानंतर आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. शेअर बाजार किंवा सोन्यातील गुंतवणूक लाभदायक ठरेल. या आठवड्यात अनावश्यक खर्च टाळा. घरगुती बजेटवर अधिक लक्ष द्या, कारण बजेटचे योग्य नियोजन केल्यास आर्थिक स्थैर्य लाभेल. शिक्षण. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात चांगले यश मिळेल. तुम्हाला उच्च शिक्षणासाठी नवीन संधी मिळतील. अभ्यासातील एकाग्रता वाढेल. तुमच्या ज्ञानात भर पडेल. एखादा नवीन विषय शिकण्यास उत्सुक असाल. मन स्थिर राहील. यामुळे शिक्षणात चांगली प्रगती करता येईल. स्पर्धा परीक्षेत मनासारखा निकाल मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. सिंह राशीच्या प्रेमी जोड्यांना या आठवड्यात थोडे संयमाने वागावे लागेल, कारण जोडीदाराशी काही मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकमेकांशी संवाद साधताना आदर राखा.
शक्य तितका एकत्र वेळ घालवा. जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करा. यामुळे नात्यात मजबूतता येईल. सिंह राशीच्या वैवाहिक जीवनात चांगला ताळमेळ असेल. जोडीदाराशी संबंध सुधारतील. नात्यातील आकर्षण वाढेल. वैवाहिक सुखात भर पडेल. संतान सुखाची सुखद वार्ता मिळू शकते. एकूण सिंह राशीच्या व्यक्तींना हा आठवडा अडथळ्यातून मार्ग काढणारा असेल. तुम्हाला या आठवड्यात चांगले यश मिळेल. या आठवड्यात योग्य नियोजन केल्यास स्थिती नियंत्रणात ठेवता येईल. प्रेमसंबंधात संयम ठेवा. आरोग्याची काळजी घेतल्यास चांगली प्रगती होईल. कुटुंबात समजुतीने वागल्यास कुटुंब एकत्र राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.